नमस्कार, नमस्कार, नमस्कार. तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा. वेलकम बॅक. नवीन ब्रँड न्यू नव्या कोऱ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि बघताय सकाळ झालेली आहे, पण माझी सकाळ ही उशिरा झालेली आहे. कारण रात्रभर अन्वी झोपलेली नव्हती. पोटात दुखत होतं, लूज मोशन्स आणि व्हॉमिटिंग सगळं, सगळं, सगळं ब्ला, ब्ला, ब्ला. सो त्याच्यामुळे उशिरा झालेला आहे. ती ऑलमोस्ट सकाळी 7 वाजता झोपली. त्याच्यानंतर मग मला झोप लागली. तर मग मी 11 वाजता उठले आणि मग तिथून पुढे माझी सगळी तयारी चालू झालेली आहे. जे तुम्ही बघताय सगळं. सो कोमट पाणी प्यायलेलं आहे आणि आता हे आवळ्याचं ज्यूस करते, की आवळा ज्यूस छान रॉ असा प्यायचा सकाळी सकाळी. असं आत्ता थंडी आहे म्हणून चालू आहे. दुसरी गोष्ट, तर आज व्लॉगमध्ये तुम्हाला इंटरेस्टिंग असं काहीतरी बघायला मिळणार आहे. सो व्लॉग पूर्ण बघा, आवडेल तुम्हाला नक्की. सो मी काय केलं, की आवळे 2-3 घेतले आणि त्याचं पूर्ण ते वरचं काढलं, बी काढून टाकलं. बाकी मिक्सरमध्ये काढून घेतलं. त्यात थोडंसं पाणी टाकलं, आलं टाकलं आणि मिक्सरमध्ये काढलं आणि हे जे आहे ते गाळून घेऊन प्यायचं. सो ह्याची बेसिकली टेस्ट जी आहे ती तुरट आहे, आंबट आहे आणि लास्टला म्हणजे पूर्ण पिऊन झाल्यानंतर स्वीट अशी टेस्ट पण येते. चांगला लागतो. माझी मुलगी पण पिते माझ्याबरोबर. आणि सकाळी नाश्त्याला जे आहे तिथे मी उत्तप्पे बनवलेले होते मस्त जेवण असे. वगैरे सगळं झालं होतं आणि एक व्हिडिओ शूट करायचा होता मला, कारण आज सगळंच उशीर झाला तुम्ही बघितलं. सो हे बनाना बन्स मस्त ट्राय केलेले आहेत मी. फर्स्ट टाइमच ट्राय केलेत आणि खूप छान झालेत. जर पिकलेली केळी जी असतात ना, खूप पिकलेली, तर ती असतील तुमच्याकडे आणि कोणी खात नसेल घरात, सो हे ट्राय करा. खूप मस्त होतात. रेसिपी हवी असेल तर मला नक्की सांगा. आता मी हे रेसिपी तुमच्याकडे शेअर नाही केली. मी एक शॉर्ट व्हिडिओ शेअर करेन, त्याच्यामध्ये आहे, मे बी मी कॅप्शन मध्ये देईन. पण खूप छान होतं. तुम्हाला हवी असेल तर मला नक्की सांगा. हे खूप मस्त असे बनाना बन्स झालेले आहेत बनवून. आणि आतून दाखवते तुम्हाला कसे आहेत. खूप सॉफ्ट असे मस्त बघताय, एकदम मस्त सॉफ्ट असतात आणि चवीला पण खूप छान लागतात. जे की आता आधी तर एक पळून घेऊन गेले. मी 3च बनवले कारण मला थोडी रेसिपी शूट करायची होती. झोपही झालेली नाही जसं की तुम्हाला म्हणाले मी, पण खूप मस्त होतात. नक्की ट्राय करा. तुम्हाला एक दाखवते. हे जे आहे ना, हे नॅपकिन म्हणजे आपण ओटा पुसतो. सो आता ते काळ झालेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवते मी काय करते. म्हणजे डेली 1-2 दिवसांनी मी हे करत असते. आता मला फक्त दाखवायचं होतं तुम्हाला, म्हणून मी जरा 1-2 दिवस ठेवलं होतं. सो बघताय तुम्ही कसा कलर आहे त्याचा आता. आणि आता तुम्हाला मी दाखवते. सो मी डिशवॉशर लावते तेव्हा मी नेहमी हे कापड पुढे अशी एक हे आहे प्लेस ओढायला बाहेर म्हणून, त्याच्यावरती हे ठेवते आणि मग ते गरम पाण्यामध्ये छान धुतलं जातं त्याच्यामध्ये आणि मग नंतर कलर दाखवते तुम्हाला. सो हे जे आहे हे इथे ठेवते मी असं. इथे दिसतंय इथे टाकलेलं आहे आणि आता मी मशीन लावून पूर्ण मशीन झाल्यावर तुम्हाला दाखवते. तर आता मी तुम्हाला दाखवते की शेगडी जी आलेली होती तर त्याचं जरा आमचं कन्फ्युजन झालेलं आहे. घ्यायची, ठेवायची, काय करायचं, तर दाखवते मी तुम्हाला आधी. का घ्यायची नाही किंवा का ठेवायची नाही, का रिटर्न करायची, याच्यावरतीच चाललेलं आहे आमचं. थांबा. सो ही जी आहे ही सेलोची घेतलेली आहे खूप छान शेगडी. पण प्रॉब्लेम असा झालेला आहे, आम्ही ठेवून बघितले भांडे, तर ते मागचे जे 2 हे आहेत ना, तर ते खूपच जवळ आहेत, कॉम्पॅक्ट आहेत अगदी. हे इथे हा साईज मधला, ह्या शेगडी म्हणजे ह्या बर्नरचा आणि ह्या बर्नरचा साईज खूपच जवळ जवळ आहेत असे दोन्ही. म्हणून जरा भांडी वगैरे ठेवून बघत होतो. गॅप खूपच कमी आहे, अगदीच कमी आहे म्हणजे. सो इथे हे ठेवलं तर मागे काही ठेवायला स्कोपच नाही राहणार आहे. हे राहणार आहे खूपच अगदीच, म्हणजे हे डायरेक्ट चिटकून बसणार आहे. सो तेच रिटर्न करावं की काय, तो प्रॉब्लेम आहे. हे हा मोठा आहे बर्नर, ते मीडियम आहे आणि ते 2 छोटे आहेत असं. नाही, 2 मीडियम, एक मोठा आणि एक छोटा असं. आता इथे हा मी समजा तवा ठेवला, आता इथे पूर्ण ही जागा जी आहे वापरताच येणार नाही असं काहीतरी आहे. ठीक आहे, आपण ऍट अ टाइम 4 बर्नर्स नाही वापरत, पण तरी निघतं का रे. हा, क्लीन करण्यासाठी आहे असं मध्ये, की क्लीन करू शकतो. प्लास्टिक आहे, अल्युमिनियम आहे ना, म्हणजे होणार नाही. हा तेच ना, मग करू नका. हे प्लास्टिक आहे ना वरचं आणि हे अल्युमिनियम. हे पण त्यांनी प्लास्टिक अल्युमिनियमच द्यायला पाहिजे होतं, ते कशाला प्लास्टिक दिलं. नाही पण म्हणजे हा जर तवा इथे आला तर हे गरम होणार बाबा. काय म्हणजे हे नाहीये, गरम होऊ देत ना, काय म्हणजे मेल्ट नाही होणार. मेल्ट झाल्यावर बघायचं. मग कन्फ्युजन चालू आहे, बघू सांगते तुम्हाला काय ते. आता माझं कन्फ्युजन झालंय की ठेवायचं की रिटर्न करायचं. शेगडी तर खूप छान आहे म्हणजे लुक वाईज आणि अशी. आता ती किचन ओट्यावरती ठेवून बघायची की बसते कशी, ते सगळं आहे. आणि नाहीतर म्हटलं इथे जवळ जाऊन आधी जरा माप वगैरे घेऊन येऊयात, म्हणजे बघूया मेजरमेंट सगळं आणि मग त्यानुसार मागवायची. तो असं चाललंय, बघूया आता काय करायचं काय नाही, सांगते तुम्हाला. आहे का त्याच्यात ते? नाही पण ऑटोमॅटिक तुम्ही म्हणाले नाही म्हणून ते फक्त आवाज खटखट जसं हे असं.
फोर बर्नर शेगडी अशा ह्याच्यात आहे असेच सेम हो बनवणार नाईटलो हय पण आमच्या डिस्प्ले पळोवपाक जाय जाल्यार ते दुसऱ्या शोरूमान आसा पण मग हे जे आहे हे खाली असणार किंवा नाही इकडेच सेम इथेच थोडी साईज मोठी असते नाही नाही सेम साईज साईज सेमच 16 हे असं वरच्या वाला नाही आहे का इथे इथे वर असतात हा ते तिकडे आहे बघ सर तदा किती आहे का म्हणजे ते वयर 9 पाशिल्ले ते हा पिजनचीच आहे का अशी हा 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 अशी फक्त 4 बर्नरची आहे ना पण ही IFB आहे ना हा IFB जरा जास्त कॉस्टली आहे रेंज मध्ये किती पर्यंत आहे काय रेंज ग्लॅन 10च्या आत हवी आहे 10च्या आत पण मार्केटमध्ये जाऊन आलो आणि सगळं चेक करून आलो की कसं काय शेगडी म्हणजे गॅसच्या मधलं जे अंतर वगैरे आहे तर हे हॉप स्टाईल आहे ना याचे कमीच आहे आणि जे पुढचे जसे असतात मी दाखवते हे जुनेवाले आहेत ना तर याच्यामध्ये थोडस तुम्हाला गॅप जास्त मिळू शकते पण हे असे हॉप स्टाईल जे आहेत तर त्याच्यामध्ये ते थोडं स्पेसिंग तेवढं कमीच येणार मग झालंय असं की सो आता आम्ही डिसिजन घेतलेला आहे की हीच शेगडी जी आहे ती आम्ही ठेवणार आहोत बघूया आणि यूज करून मग मी तुम्हाला सांगेल याचा रिव्ह्यू वगैरे तशी शेगडी चांगली आहे काही प्रॉब्लेम नाहीये तो आता ह्याचं सगळं काढतो आणि बघतो एकदा चालवून कसं चालतंय गॅस बीस म्हणजे जर नीट असेल तर ठेवायला नाही तर मग रिप्लेस वगैरे करायला तर मी मगाशी तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणाले होते की ते कापड जसं कसं निघतं ते दाखवते तर ते मी तुम्हाला दाखवते तो हे कापड जे आहे ते असं छान निघालेलं आहे बघताय तुम्ही तर हे असं मी म्हणजे चांगलं खूप दिवस पण टिकतं म्हणजे लवकर लवकर आपल्याला काढायला नाही लागत गरम पाण्याने धुतलं जातं विशेष म्हणजे आणि समजा मी डिशवॉशर मध्ये नाही धुतलं तरी हे गरम पाण्याने म्हणजे याच्यावरती ओलं करून पावडर वगैरे टाकते वरून आणि गरम पाणी ओतून ठेवते गरम पाण्यामध्ये भिजत तेव्हा पण ते चांगलं निघतं तो हे वापरलं ना असं म्हणजे धुवून आणि असं तर चांगलं टिकतं त्यामुळे सारखं नवीन नवीन आणायची गरज नाही पण टाकून द्यायची गरज नाही पडत तो हेच दाखवायचं होतं आणि राहिला प्रश्न शेगडीचा तर ती मी आता नाही मी 28 तारखेला काढणार आहे का ते सांगेल तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये कळेल म्हणजे 28 तारखेला मी त्याचा ब्लॉग केला तर मी तुम्हाला सांगेन पण त्या दिवशी काढणार आहे आणि दुसरी गोष्ट की त्याचा रिव्ह्यू मी आता नाही शेअर करणार वापरून आणि मग बघून सांगेन पण ही जी शेगडी आहे ना पिजनची ती खूप छान होती 15 वर्ष झालेली आहेत त्या शेगडीला आणि म्हणजे खूप छान लागली फक्त आमचं कसं होतं की जिथे जिथे आम्ही राहिलेलो आहे ना तिथे खारं पाणी होतं तर बोरिंगचं पाणी असल्यामुळे बोरिंग म्हणण्यापेक्षा खारं वॉटर म्हणजे तर क्षार जास्त असलेलं म्हणजे जे लोक अशा ठिकाणी राहतात जिथे ज्या पाण्यामध्ये क्षारचं प्रमाण जास्त आहे तर त्यांना माहिती असेल की क्षार जे आहे ते म्हणजे लोखंडाला खातात तर ते माझे बर्नर आणि ते जे त्याच्यावरचं स्टँड असतं तर ते खूपच खराब व्हायचं त्याच्यामुळे शेगडी पण खराब झालेली आहे त्याचे स्क्रू आणि ते सगळं बघूया आता म्हणून चेंज पण केलेली आहे आणि अजून एक रिझन की ते थोडं गळत वगैरे होता गॅस त्याच्यातून मधला गॅस चालू केला की गॅस गळायचा आणि मागचा नॉब वगैरे खराब झाला होता आणि खालून पण बऱ्यापैकी तशी खराब झाली होती सो म्हटलं चेंज करून टाक म्हणून ती चेंज केलेली आहे आता त्याचा सगळा रिव्ह्यू आणि ते सगळं मी तुम्हाला काही महिन्यांनी देईल मला आठवण करा जर तुम्हाला हवा असेल भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हर्षदास होम प्रोडक्शन बाय